राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो TV9+। भाजप खासदार मेघा कुलकर्णीचा दर्ग्यात घुसण्याचा प्रयत्न, मुस्लिम कार्यकर्त्यांना धक्काबुक्की। पुणेश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉक्टर मेघा कुलकर्णी यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी छोटा शेख सलाउद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्यासाठी छोटा शेख सलाउद्दीन दर्ग्यातील मशिदीत घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे। नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी हा आरोप केला आहे। याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। राहुल डंबाळे म्हणाले की हा प्रकार अत्यंत धक्कादायक तसेच निंदनीय आहे। मुळात हा मुद्दा व परिसर अत्यंत संवेदनशील असून यावर अशा पद्धतीने खासदारांनी व्यक्त होणे चुकीचे आहे। केवळ आपण अधिक कट्टरवादी असल्याचं दाखवण्याचा व याद्वारे वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा एक प्रकार असल्याची टीका राहुल डंबाळे यांनी केली आहे। हा संपूर्ण प्रकार धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देणार असून यामुळे शहराची शांतता धोक्यात येत आहे। खासदारताईंना जे काही आक्षेपार्ह वाटत असेल त्याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक असताना केवळ स्टंट करून दंगल सदृश परिस्थिती निर्माण केली। या प्रकरणी कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे। यावेळी स्थानिक मुस्लिम नागरिकांनी मेघा कुलकर्णी यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आली, परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाईट प्रसंग घडला नाही। या सर्व गोंधळापूर्वी त्यांनी छोटा शेख सलाउद्दीन दर्गाविषयी चेतावणी देणारी विधाने त्यांच्या भाषणातून केली असल्याचा आरोप देखील डंबाळे यांनी केला आहे। या संदर्भात छोटा शेख सलाउद्दीन दर्गा ट्रस्टकडून तातडीने तक्रार देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। पुण्याची शांतता बिघडवणाऱ्या या राज्यसभा खासदार डॉक्टर मेघा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे। याबाबत मेघा कुलकर्णी यांची संपर्क साधला असता त्या सध्या दिल्लीमध्ये असून पुण्यामध्ये आल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी सांगितले।